नमस्कार मित्रांनो, मी तुमचा अविनाश. आज तुमच्यासाठी समथिंग स्पेशल आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर तुमच्यासाठी एक अर्ली पोझिशन ऑल अमेनिटीज रेडी असलेला प्रोजेक्ट आणि ते पण एकदम मोशीच्या सेंटरला म्हणजे डीमार्टला लागूनच. आज मी त्याच प्रोजेक्टमध्ये आहे, त्या प्रोजेक्टच्या गार्डनमध्ये आहे, जे गार्डन ऑलरेडी मेंटेन केलेलं आहे सगळ्या गोष्टीनुसार. ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला अम्युनिटीज पण सगळ्या बघायला मिळणार आहे. मी तुम्हाला सगळ्या अम्युनिटीज पण ॲक्च्युली दाखवणार आहे, ज्या अवेलेबल आहेत, जे ऑलरेडी बनवून ठेवलेले आहेत. आणि त्यानंतर आपण बघणार आहोत तुमचा सॅम्पल फ्लॅट, ज्यामध्ये तुम्हाला तुमचं घर बुक करायचं आहे. तर सगळ्यात पहिले आता हे गार्डन अम्युनिटीज आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिले तुम्हाला सांगायची कनेक्टिव्हिटी. कनेक्टिव्हिटी हे लोकेशन तुम्हाला एकदम परफेक्ट आहे. ज्यांना ज्यांना PCMCची सगळ्यात जास्त कनेक्टिव्हिटी पाहिजे, त्याचबरोबर ते वेस्ट पुणेची पाहिजे आणि तुम्हाला ईस्ट पण त्याचबरोबर तुम्हाला खराडी वाघोली ह्या एरियातला जरी भाग पाहिजे असेल तर हा मोस्टली थोडासा आता सेंटर नियर बाय येतोय तुमच्या. कारण का तिथं तुम्हाला चाकण MIDC, तळवडे IT पार्क, त्यानंतर भोसरी MIDC इकडून तुम्हाला डायरेक्टली ऍक्सेस आहे चरोलीमधून डायरेक्ट विमाननगरला आणि पिंपरीचं मेट्रो स्टेशन. त्याचबरोबर ते तुम्हाला इकडे जायला वाकड साईडला, त्यानंतर पुनावळे, तेथून लगेच किवळे आणि डायरेक्टली तुम्हाला ऍक्सेस भेटतो मुंबई पुणे हायवेचा. तर हे लोकेशन त्या सगळ्यांसाठी बेस्ट आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या लोकेशनला तुम्हाला सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहेत तुमच्या बजेटला परवडणारे. आज तुम्ही बघता मार्केटला व्हॅल्यू खूप वाढत चालली रिअल इस्टेटची आणि ऑब्विसली वाढणारच आहे. हा एक ऑप्शन असा आता राहिलेला आहे तुमच्यासाठी की इथं तुम्हाला तुमच्या बजेटला परवडणारे होम्स अवेलेबल आहेत. तर असाच एक प्रोजेक्ट दाखवते जो की तुम्हाला 55 ते 60च्या ब्रॅकेटमध्ये बसेल असा फ्लॅट बघणार आहोत आपण. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी एक्सप्लेन करतोय. चला मग बघूया आपण तुमचा फ्लॅट. आता बघणार आहोत तुमचा अम्युनिटीचा पार्ट. अम्युनिटी जर बघितलं ना तुम्ही एकदम प्रोजेक्टच्या प्रेमात पडणार. कारण का त्या अम्युनिटीज तुम्हाला इथं ग्राउंड फ्लोअरला पण दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर ते तुम्हाला इथं रूफ टॉपला पण दिलेल्या आहेत. सगळ्या दाखवणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात पहिले जाऊया आपण योगा स्पेस मध्ये, जो की मॉर्निंगला तुमचा योगा स्पेस साठी स्पेशल जागा दिलेली आहे. योगा स्पेस झाल्याच्या नंतर मॅक्झिमम लोकांना जिमचा पॉईंट असतो. जिम तुम्हाला अवेलेबल आहे. या आतमध्ये तुम्हाला दाखवतोय जिमचा एरिया कशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला यूज करायचे आहेत ज्या पाहिजे त्या मशीन्स, ज्या पाहिजे त्या गोष्टी, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. आता जिमचा एरिया तुम्हाला मेंबरशिप मध्ये पण बघायला नाही मिळणार बॉस. एवढा भारी आहे, एवढा व्यवस्थित मेंटेन ठेवलेला आहे. ऑलरेडी फेज 1चं पोझिशन झालेलं आहे. ऑलरेडी सगळे लोक ह्या पद्धतीने अम्युनिटीज पूर्णपैकी यूज करतायत आणि ह्या पण अम्युनिटीज तुम्हाला तुमच्या सोसायटीमध्ये पाहिजे असतील तर हा ऑप्शन तुमच्यासाठी एकदम बेस्ट असणार आहे. सगळ्या गोष्टी तुम्ही एक एक गोष्ट बघू शकता. सगळ्या मशीन चालू आहेत आणि यूज करण्यासाठी ठेवलेले आहेत. त्या साईडला पण तुम्ही बघू शकता, सगळ्या चेस्टचे असतील, बॅकचे असतील, सगळ्या मशीन आहेत. डंबल्स भरपूर सारे आहेत, यूज करू शकता तुम्ही जिम. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेडीजसाठी जी आहे ती सेपरेट चेंजिंग रूम आहे आणि जेंट्ससाठी पण सेपरेट चेंजिंग रूम, त्याचबरोबर ते वॉशरूम दिलेला आहे. हा रिसेप्शनिस्टचा एरिया व्यवस्थित दिलेला आहे. एक तुम्हाला प्रोफेशनल जिम मध्ये ज्या ज्या गोष्टी राहतात त्या त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या सोसायटीच्या जिम मध्ये दिलेल्या आहेत. एकदम बेस्ट ऑप्शन आहे हा तुमच्यासाठी. त्यानंतर क्लब हाऊस. क्लब हाऊस त्यानंतर तुम्हाला असणार आहे तुमचा फंक्शनसाठी दिलेला एरिया. त्यानंतर दिलेला आहे तुम्हाला पार्टी लॉन म्हणा किंवा बर्थडे फंक्शनसाठी जो स्टेज इम्पॉर्टंट असतं ते स्टेज आहे. लहान मुलांना खेळायला सेपरेट जागा दिलेली आहे किड्ससाठी. आणि हा जो रोड दिसतोय समोर, ह्या रोडच्या मध्येच तुम्हाला एक बेबी स्विमिंग पूल पण असणार आहे. कारण आफ्टर पोजेशन बेबी स्विमिंग पूलचा पण प्लॅन इथं तुम्हाला करून दिला जाणार आहे. ह्या झाल्या तुम्हाला ग्राउंड लेवलच्या अम्युनिटीज. आणि आता तुम्हाला दाखवतोय रूफटॉपच्या अम्युनिटीज. रूफटॉपच्या अम्युनिटीज म्हटल्यानंतर एकदम बेस्ट असणार आहेत ह्यापेक्षाही जास्त. तर चला तर जाऊया आपण रूफटॉपला. रूफटॉपला गेल्याच्या नंतर हा तुम्हाला इव्हिनिंगचा सनसेटचा व्ह्यू दिसणार आहे आणि त्याचबरोबरती तुम्हाला सनराईजचा पण, मॉर्निंगचा व्ह्यू पण तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. वरती आल्याच्या नंतर तुम्हाला लहान मुलांसाठी पण जागा सेपरेट दिलेली आहे आणि सिनियर सिटीजन जिथं संध्याकाळचं बसून, मॉर्निंगला बसून तुम्ही तुमच्या एक क्वालिटी टाइम स्पेंड करू शकता. त्याचबरोबर ते बार्बिक्यू आहे आणि अशा ओपन एरियामध्ये तुम्हाला मॉर्निंग असे किंवा इव्हिनिंग असे एकदम फ्रेश हवा आणि एकदम ओपन स्पेस बघायला मिळणार आहे. इथून तुम्ही बघू शकता कनेक्टिव्हिटी वगैरे, रोड वगैरे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. अशा प्रोजेक्ट मिस नका करू. लवकरात लवकर व्हिजिटला नक्कीच करा. तुम्ही आता बघू शकता, आता आपण आहोत पार्किंग मध्ये. पार्किंग मध्ये जर बघताय तुम्ही तर सगळ्यांना कवर्ड कार पार्किंगचा एरिया दिलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, जिथं जिथं ओपन रिझर्व पार्किंग असते तिथं डेव्हलपरने बघा व्यवस्थित कॅनोपी मध्ये शेड वगैरे टाकून पार्किंग स्वतः बनवून दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये कुठलाही पार्किंगसाठी इश्यू नाहीये. ओपन रिझर्व पार्किंग, अलॉटमेंट पार्किंगसाठी सगळ्यांना शेड करून देण्यात येणार, त्यामुळे पार्किंगचाही काही इश्यू नसणार आहे तुम्हाला.
तर आपण बघूया तुमचा सॅम्पल फ्लॅट ऍक्च्युअली. चला, आता आपण आलोय फ्लॅट मध्ये. फ्लॅट एवढा डिसेंट आहे ना, तुम्ही फ्लॅट पूर्णपैकी पहिले बघून घ्या. एकदम जबरदस्त फ्लॅट आहे. एंट्री केल्याच्या नंतर तुम्हाला एकदम वुडन फ्लेवर मध्ये, याच्यामध्ये एकदम बेस्ट क्वालिटी म्हणजे डोअर्स क्वालिटी दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी जर बघितल्या तर लॉबी स्पेस तिथून बघायला मिळतो. आणि सगळ्यात मेन पॉइंट म्हणजे हा तुमचा एकदम स्पेशियस असा लिव्हिंगचा एरिया, ज्याच्यामध्ये तुम्हाला इथं तुम्ही डायनिंगचा सेटअप करू शकता. आणि त्यानंतर तुम्ही तसंच ज्यावेळेस पाठीमागे जाता, तुमच्या त्या एरियामध्ये तुम्ही एल शेप मध्ये सोफ्याचं नियोजन करू शकता. इथं 3 सीटर आणि तिथं 2 सीटर असा बरोबर एल शेप मध्ये तुमचा हा सोफा बसतो. आणि सोफ्याला लागूनच असणार आहे तुमची एकदम स्पेशियस अशी बाल्कनी, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिनी बेड पण तुमचा बसू शकतो इथं. कारण का, ह्या बाल्कनी सगळ्या कवर्ड मध्ये असणार आहेत. आणि हा असणार आहे तुमचा ओपन स्पेस, जिथून तुम्हाला मॉर्निंग इव्हिनिंगची तुम्हाला क्वालिटी टाइम तुमचा स्पेंड करता येईल ह्या बाल्कनीमध्ये. प्रत्येक लेडीजची सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते ती म्हणजे किचन. किचन मध्ये जर तुम्ही येत आहे तर किचन मध्ये तुम्हाला हा एल शेप मध्ये प्लॅटफॉर्म बघायला मिळणार आहे. किचन ट्रॉलीज नसणार आहेत, बिल्डरने बनवून ठेवलेले आहेत. तर असा हा एल शेप मध्ये जो प्लॅटफॉर्म तुम्हाला बघायला मिळतो तो हा वाला आहे. आणि तुम्हाला व्हेंटिलेशन साठी तिथे दिलेली आहे मोठी विंडो, जेणेकरून किचन मध्ये तुमचं व्हेंटिलेशन कायम व्यवस्थित राहणार आहे. आता हा जे तुम्ही टॅप्स बघतात, आपण पीसीएमसी मध्ये आहोत. कॉर्पोरेशनचं पाणी असणार आहे तुम्हाला. आणि त्यानंतर वॉटर प्युरिफायचं पण डेव्हलपरने नियोजन करून दिलेलं आहे. तुम्हाला फक्त सेटअप करायचं आहे. अशा ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्ही बघितलेल्या आहेत. ॲम्युनिटीचा पार्ट, त्याचबरोबर ती तुम्ही लॉबी, कवर्ड कार पार्किंग, सगळ्या गोष्टी. तर आता हा बघायचा तुम्हाला तुमचा किड्स बेडरूम, जो स्पेशियस असणार आहे. 10 बाय 10 ची साईज आहे याची. आणि हा झाला परत ओपन विंडो स्पेस, जो की तुम्हाला तुमच्या फ्लॅट मध्ये बघायला मिळणार आहे. त्यानंतर हा झाला तुमचा कॉमन वॉशरूम, ज्याच्यामध्ये तुम्हाला अटॅच दिलेला आहे सिंक, बेसिन. आता आपण बघणार आहोत तुमचा हा स्पेशियस मास्टर बेडरूम, जो की असणार आहे 10.5 बाय 12चा. याच्यामध्ये तुम्हाला तुमचा किंग साईजचा बेड बसून पण खूप चांगला स्पेस बघायला मिळतो. कारण की याची साईज थोडीशी खूप जास्त मोठी आहे. आणि तुम्हाला त्या साईडला परत एक विंडो दिलेली आहे, ज्याच्यामधून तुम्हाला सनलाईट प्रॉपर तुमच्या फ्लॅटमध्ये असणार आहे. तर ह्या बेडरूमला तुम्हाला अटॅच दिलेला आहे कॉमन टॉयलेट बाथरूम. याच्या फिटिंग्स वगैरे सगळे जागवारचे असणार आहेत एकदम क्वालिटीमध्ये. कारण का, तर ह्या डेव्हलपरची जर लिगसी बघितली तुम्ही, तर जवळपास 40 इयर प्लसचा डेव्हलपर आहे, ज्याचा एक्सपिरियन्स चांगला आहे. आणि एकदम टॉपचे प्रोजेक्ट बनवतो. तर आता मी तुम्हाला कार्पेट एरिया बजेट आणि पोझिशन सांगणार आहे. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी धन्यवाद. कारण का, तर तुम्ही जोपर्यंत प्रॉपर व्हिडिओ येऊन पण बघत नाही साईडवरती, तोपर्यंत पण तुम्हाला ॲक्च्युअल आयडिया येत नाही प्रोजेक्ट लोकेशन आणि प्रोजेक्टची क्वालिटी. तर ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे स्क्वेअर फीट 680, 670, ऑलमोस्ट 685, पण म्हणजे नियर बाय 700 स्क्वेअर फीट तुम्हाला बघायला मिळणार आहे. ते पण फक्त आणि फक्त 56 lakhs मध्ये ऑल इन्क्लुडिंग पॅकेज आहे याचं. कारण का, तुम्हाला पोझिशन पण लवकर बघायला मिळणार आहे. 2 ऑप्शन आहेत, एक 1 वर्षाचं आणि एक 2 वर्षाचं. डिपेंड ऑन तुमच्यावरती सगळ्या गोष्टी. तर ह्या प्रोजेक्टच्या डिटेल्स घेण्यासाठी, ॲम्युनिटीज वगैरे सगळ्या गोष्टी बघितल्या त्यासाठी तुम्ही कॉल करायचा आहे. लवकरात लवकर व्हिजिटसाठी यायचं आहे. आणि आत्ताच अजूनही सबस्क्राईब नसेल केलं आमच्या चॅनलला, तर आत्ताच करा. आणि व्हिडिओ शेअर करा तुमच्या फ्रेंड्सपर्यंत, ज्यांना ज्यांना मोस्टली लोकेशन पिंपरी चिंचवडमध्ये फ्लॅट घ्यायचा आहे त्यांच्यापर्यंत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.